भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या T20 मालिकेत भारतीय संघाने 3-0 विजय मिळवला आहे। या मालिकेत 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला। वैभवने या मालिकेत 2 अर्धशतक झळकावली। या अर्धशतकांच्या बळावर त्याने मालिकेत सर्वाधिक धावा करून मालिकावीर पुरस्कार पटकावला। ही मालिका झाल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले। दरम्यान मैदानावर आपल्या तुफान फलंदाजीसाठी चर्चेत असणारा वैभव सूर्यवंशी भारतात परतल्यानंतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर जेव्हा वैभव सूर्यवंशी बाहेर पडला त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी आणि त्याची झलक बघण्यासाठी हजारो चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती। पण या गर्दीतही वैभव सूर्यवंशी आपले संस्कार विसरला नाही। या गर्दीत त्याच्या स्वागतासाठी त्याची आत्या देखील उभी होती। इतक्या गर्दीतही त्याने आपल्या आत्याला पाहिलं आणि पुढे येऊन आत्याचे आशीर्वाद घेतले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे आत्याजवळ येताच वैभव सूर्यवंशी खाली वाकला आणि त्याने आत्याच्या पायाला चरण स्पर्श केले आणि त्यांची तब्येत पाणी विचारले। मित्रांनो, हे त्याचे संस्कार नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीचे येत असून ह्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून लोकांच्या पसंतीस येत आहेत। ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत। एका युजरनं म्हटलं आहे, एवढा मोठा क्रिकेटर तोही कमी वयात झालेला आहे, पण त्याचे संस्कार आणि त्याचे पाय आजही जमिनीवरती आहेत। त्याने आपल्या आईवडिलांचा तसेच मोठ्यांचा आदर कसा करावा हे दाखवून दिलेलं आहे। तर दुसऱ्याने म्हटलं आहे, हे संस्कार आजकालच्या मुलांमध्ये रुजवण्याची गरज आहे। तर अजून एकाने म्हटलेलं आहे, एवढा कमी वयामध्ये ह्या क्रिकेटरने एवढा पैसा प्रसिद्धी मिळवली आहे तरीही त्याचे संस्कार सर्व काही बोलून जात आहेत। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात।